एकतत्पनाम दृढधरी मना एकतत्पनाम दृढधरी मना हरिसे करुणा येन तुझे ते नामे सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचचे सद्गत जप्याधी नाम परंतत्व नाही रे अन्यता वाया अनेक पंथा जासिंजनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मौन जपमाळांतरी ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरोणी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्या बरहा पीडम नटवरवपुः करणियो कर्णिकारं बिभ्रतवास कनककपीशं वैजयन्तीं च मालां रन्ध्ररवेणु रदरसुदया पुरयन् गोपरुन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्रावीशतगीतकीर्ति कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तप्तकाञ्चन गौराङ्गिनी राधा वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमे हरिप्रिये महायोगपीठे तटे भीमरतं वरं पुण्डरीकाय दातुं समागच्छतीर्थं तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भज पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दूसरे चरना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आदांच्या कृपात अनेकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण नो शरण शरण
तत्वनाम दृढ धरी मना हरेसे करुणा येन तुझे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी घेतलेला भंग ज्ञान्यांचे ज्ञानी योग्यांचे मायबाप साधकांचे मायबाप महावैष्णव ज्ञानोपरायांचा 4 चरणाचा सामान्य जीवांचं दुःख निवारण करणारा वारकरी संप्रदायाशी नित्यक्रमाची साधना करणारा हरिपाठ प्रकरणातील 4 चरणाचा अभंग परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला आहे. ज्ञानोपरायांचा अभंग, या अभंगामध्ये ज्ञानोपराया प्रत्येक जीवाला परमात्मा तत्वाची किंवा त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता माणसाच्या किंवा जीवाच्या जीवनामध्ये वर्तणूक कशी असावा किंवा ध्येय कसा असावा याचं वर्णन करतात. ध्येय का सांगितलं? ज्ञानोपरायाचा पहिला जर अभंग पाहिलं तर जाणीव नेणीव आहे, कारण की त्याची योग्यता सांगतात निवडलेली आहे. पण नंतर माणसाला जन्माला आल्यानंतर माणसाने परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ते ध्येयाचं वर्णन करता. पण ते ध्येय काय आहे? ज्ञानोबराय सांगतात एक असणारं जे तत्व आहे, तत्व असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्माला प्राप्त करण्याचं तत्वाचं म्हणजे ध्येयाचं वर्णन करून सांगतात. म्हणून ज्ञानोबराय सांगतात एक तत्व नाम, नामाचं वर्णन करतात. ते तत्व असणारं ते नाम सिद्धांत ते ज्ञानोबराय सांगतात. एक तत्व नाम दृढ विश्वास असणं करतात. दृढ एक तत्व नाम दृढ धरी मनामध्ये धरायला लावतात प्रत्येक साधकाला. आणि ते नाम मनामध्ये धरल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात की असं दृढ नाम चिंतन किंवा त्याचं सर्वस्व करणारं ही तू त्या परमात्म्याचं अंतकरणामध्ये जर धरलं तर ते काय करतो? परमात्मा ऑटोमॅटिक तुमच्या सोबत येण्याकरता एक तत्व नाम दृढ धरी म्हणा त्या परमात्म्याला काय होतं? हरेसे करुणा. ते परमात्मा ऑटोमॅटिक तुझ्यावरती कृपा करतो. मग कृपा करणारा असणारा तो परमात्मा तुम्हाला सहज काय करावं सांगतात? ते परमात्म्याचं भजन आहे. कसं करा? सोपं असणारं तो परमात्मा आहे. अनेक चिंतन तू ज्ञानोबराय अभंगात करत असताना सांगतात कुठलाही मार्गाला जायची गरज नाही, कुठलाही पंथ धरायची गरज नाही. सोपा असणारा मार्ग फक्त हाच मार्ग वारकरी संप्रदायाचा मार्ग किंवा परमात्मा नामाचं चिंतन धरायचं. ते धरलं की तुम्हाला कुठल्याही सद्गतीला जायची गरज नाही, अधोगतीला जाणार नाही. मग अजून काय करायचं? ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव मौन जपमाळांतरी मौन असणारं धरायचं. कारण की वारकरी संप्रदायात ज्ञानोबरायने जेवढा परमार्थ पाहिला, ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानोबराय सांगतात की मौन हे सर्वात प्रसिद्ध साधन आहे. मौनामध्ये जेवढी काही ताकद आहे तेवढ्या अन्य कुठल्याही साधनामध्ये नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात मौन राहून पण नुसतं काय करा? ज्ञानदेव मौन जपमाळांतरी. मग काय करायचं? धरोणी श्रीहरी जपे सदा त्या परमात्म्याचं सदैव चिंतन करायचं. पण कसं करायचं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कुणा करे? विठ्ठल अभंगाचा सरळसा भावार्थ ज्ञानोबरायचा अभंग आहे. चालत असलेला सालाबत प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त गावकरी मंडळ वांगी बुद्रुक वांगी खुर्द सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान वीरभद्रांच्या दरबारामध्ये भोलेनाथाचं जे अवतार करणे असणारं जेच वीरभद्र परमात्म्याच्या दरबारामध्ये मोठ्या संख्येने बहु आनंदामध्ये त्यातले त्यात जादा करून जास्तीत जास्त ज्यांचा उत्सव आहे आमचे असणारे सर्वस्व तरुण मंडळांच्या सहकार्याने सर्वांच्याच उत्सवाने एकदम मोठा उत्सव होत आहे. उत्सव शब्दाचाच अर्थ आहे उत शब्द धातूपासून निर्माण होतो म्हणून त्याला उत्सव असं वर्णन केलं जातं. हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सव चालू आहे. साधू संतांच्या महंतांच्या अनेक साधू थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं गुरुवर्य बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने बाबाजींचाच आशीर्वाद आहे म्हणून आपण तुम्ही सर्व हे कार्य करत आहे. त्यामध्ये अनेक महंत स्वामी आहे, लक्ष्मण महाराज आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज आहे, किशन महाराज आहे. सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा पॉम्पलेटमध्ये 26 वर्षे लिहिले.
पण भरपूर दिवसापासून म्हटलं तरी काही नाही, सप्त्याची परंपरा आहे, अनादी कालापासून चालत आलेली परंपरा. आणि त्या परंपरेमधलं आजच्या ह्या उत्सवामधलं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या वाट्याला हे आलेलं आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा वीरभद्र भगवान राम प्रभू जशी बुद्धी देईन तसं आपण त्या अभंगाचं चिंतन करणार आहे. कीर्तना करता सर्वच गुणीजन आहे, सर्व महाराज मंडळी आहे, सर्व टाळकरी मंडळी आहे. आता कोणाचं नाव मी जाता कोणाचं घेत नाही, पण विशेष करून ज्यांच्याकडे व्यासपीठ चालत आहे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्त पारायण मच्छिंद्रजी महाराज चोरमले शास्त्री, तेही आवर्जून आज आमच्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्याकडे दुसरं व्यासपीठाचे नित्य आपल्या गावामध्ये सहवास आहे, वेळोवेळेला आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय हरिभक्त पारायण ज्यांची पहिल्या दिवशीच कीर्तनरूपी सेवा झाली, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्त पारायण योगेश महाराज आहे. त्याचबरोबर सुंदर अशी त्यांनी चाल म्हटली आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, सगळ्याच कार बरं का, आता कार चालवणारे पण कार आदरणीय हरिभक्त पारायण सचिन महाराज आहे. आज लक्ष्मण महाराज गैर हजरीत आहे, त्यांच्याबद्दल आदरणीय उमेश महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर सुंदर अशा आपल्याच गावातील आपल्या जन्मभूमीच असणारे, आपल्या गावचे रत्न असणारे, त्यांचा सुंदर असा मृदुंग वाजवत आहे आदरणीय हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज आहे. आता सर्वच परिसरातील सर्व भजनी मंडळ, सर्वच गावकरी मंडळ, सर्वांचं नाव घेतलं त्याने तेवढं कमी. पेटी मास्तर आहे, चौदार आहे, विनेकरी आहे, टाळकरी, गावातील भजनी मंडळ, सर्वांच्या तुम्हा माता माऊली पुरुष मंडळांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. आताच नाव कोणाचं घेत नाही बरं का, कारण की इथंच लहानाचं मोठं झालो. होय आबा, बरोबर ना? इथंच लहानाचं मोठं झालो आणि इथं सगळ्याचे नाव मला पाठ आहे आणि तुम्हाला पाठ आहे. कीर्तन पा नावं घेण्याकरता नाही, म्हणून परमात्म्याचं चिंतन आहे. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराया सर्वांना परमात्मा तत्वाचं प्राप्तीचं साधन, मार्गाचं साध्य काय आहे याचं साधन सांगून देत आहे. आता काही जण एक विचार करत असतात, महाराज खरं जर पाहिलं तर ज्ञानोबरायांनी ज्या हरिपाठाची निर्मिती केली ही सर्व तुम्हा आम्हा करताय. का केली? ज्ञानोबरायांनी हरिपाठाची निर्मिती करत असताना हा हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानोबरायांनी सर्वात शेवटचा ग्रंथ निर्माण केलेला आहे. ज्ञानोबरायांनी तसे जर पाहिले तर 7 निर्माण केलेले ग्रंथ आहे आणि 7 ग्रंथामध्ये सर्वात सोपा, सर्वांना कळणारा आणि सर्वांचं दुःख निवारण करणारा अभंग ग्रंथ आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 लिहिली. अरे ज्या 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले त्यांना ते चांगदेव 65 कळले नाही, मग तुम्हा आम्हा जीवाला काय करणार आहे? म्हणून ज्ञानोबरायांना कळलं चांगदेव 65चा तत्वज्ञान जे आहे ते ब्रह्मतत्वाची साधना आहे किंवा भगवंत प्राप्तीचा जो मार्ग आहे हा जीवाला कळणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी चांगदेव 65लाही बाजूला ठेवलं. ज्ञानोबरायांनी पुन्हा दुसरा ग्रंथ निर्माण केला ज्याला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. काल महाराजांनी वर्णन केलं की मेलेल्या माणसाला उठून, मृत्यू पावलेल्या माणसाला उठून ज्ञानोबरायांनी ज्या ग्रंथाला निर्माण केलं, का केलं तर या जीवाला दुःखरूपी जीवनाला, हे संसारिक जीवामध्ये जीवन जगणारे जे जीव आहे या जीवाला दुःखाने व्यापलेला आहे. या व्यापलेल्या जीवाला दुःखाचं निवारण करून सुखाची प्राप्ती करून देण्याकरता ज्ञानोबरायांनी गीतेसारखा 700 श्लोकाचा ग्रंथ घेतला. जीवाला कळाना म्हणून सोप्या भाषेत करण्याकरता ज्ञानोबरायांनी तो गीतेसारखा ग्रंथ घेतला आणि त्या गीतेवरती टीका केली. ज्ञानोबरायांनी त्या गीतावरती टीका करत असताना ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आपल्या जवळच्या भागामध्ये म्हणजे आपल्याच पायथ्याशी असणार ज्ञानोबरायांनी त्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. किती जणांनी जीवनात उतरला का? किती जणांना कळाला? ज्ञानोबरायांनी ते ग्रंथ निर्माण केले. संत वाङ्मय ज्याच्याकरता निर्माण झाले, जर पाहिलं ना सज्जनांनो, संत वाङ्मय याच्याकरता निर्माण झालेले की जीवाच्या कल्याणाकरता, जीवाच्या दुःखाची निवृत्ती करण्याकरता, जीवाला सुखाची प्राप्ती करून देण्याकरता खरं संत वाङ्मय आहे. आपण त्याचा धुंडाळाच करीत नाही. आपण काय दुःख निवृत्ती होण्याकरता, एक जणांनी प्रश्न केला होता वेगवेगळे महाराज, किंवा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये जे काही ग्रंथ वर्णन करतात, जे हरिपाठ वारंवार हरिपाठ म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणतात, गाथा म्हणतात, भागवत म्हणतात, हे नित्य तेच करतात. कव्हर हे जुनं पुराण वाचणार आहे, जुनं तेच ग्रंथाचं कुठपर्यंत तुम्ही वाचन करणार आहे. भाष्यकाराने खूप सुंदर वर्णन केलेलं याच्याकरता. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत
संसारामध्ये किंवा या मृत्यू लोकामध्ये जोपर्यंत दुःख नावाची चीज आहे, जोपर्यंत दुःख नावाची चीज दुःख संपत नाही, तोपर्यंत ह्या ग्रंथाचा धुंडाळा आणि हे ग्रंथ वारंवार उच्चारला जाणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण की ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी कोणा करता लिहिली? कोणा करता? तुम्हा आमच्या जीवनाच्या कल्याणाकरता किंवा आपल्यावरती कृपा करण्याकरता परमात्म्याने ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरी काय आहे? माणसाने जगावं कसं, माणसाने जगत असताना माणसाने परमार्थ प्राप्ती कशी करावी, या ज्ञानेश्वरीमध्ये सर्वस्व चिंतन आहे. गीतेमध्ये कशाला गीतेची टीका का लिहिली? कारण की अर्जुनाला जो मोह झाला होता त्या मोहाचा त्याग करण्याकरता परमात्म्याने स्वतः रणांगणामध्ये उभा राहून अर्जुनाचा मोह त्याग केला. आपण ज्ञानेश्वरी वाचून आपला का संसाराचा त्याग होणार नाही? होतो का? संसाराचा त्याग होत नाही महाराज. अहो जाऊ द्या, संसाराचा नाही, अहो साधा एखादा व्यसन सोडा म्हणलं का त्याचा त्याग होत नाही. संसार तर लई लांबचे. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लांब गेले म्हणून मला सांगता की तुम्हाला काय माहिती संसाराचा आनंद काय असतो? होय सचिन असतो का? बरं एक सांगा, संसार हा सुखदायक आहे का दुःखदायक आहे? पुरुष मंडळ कसं आहे? जर आता कांद्यावरची जर धुई पडली तर दुःखच आहे ना. मग सुखाचा विचार कुठे आहे? सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी आहे. संसार कसा आहे? दुःखाचं स्वरूप आहे. मग ज्ञानोबराय सांगता हा दुःखाचा स्वरूप असणारा जो संसार आहे, पण या दुःखातील व्याप्त झालेल्या जीवाला मुक्त करण्याकरता किंवा दुःखाचा नाश करण्याकरता, कशा करता? सुखाच्या प्राप्ती करता ज्ञानोबराय सांगता ही ग्रंथ निर्माण केली. आता ग्रंथ ज्ञानोबरायाने तुम्हा आमच्या कल्याणाकरता किंवा तुमच्या आमच्या कल्याणाकरता दुःख निवृत्ती करता आणि सुखाच्या प्राप्ती करता. आता मला एक सांगा, मला राजाने काल पण विचारलं होतं, दुःख हे कुठून होतं? सामान्य विचार आहे बरं का, पण खूप उच्च कुटीच आहे. दुःख कुठून निर्माण होतं? एखाद्याचं चांगलं झालं आणि आपलं वाईट झालं की संसारातलं दुःख तिथून निर्माण होतं. बरोबर ना? की आपलं अंतःकरण जळायलाच लागतं. आमचे गुरुरे बाबा सांगायचे, समोरच्याचं जर चांगलं होत असेल त्या टायमाला आपल्याला जर वाटलं ना त्याचं चांगलं होत असेल, त्याच्या चांगल्यापणामध्ये राहा, तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. पण आपण काय करतो महाराज? आपण ते करत नाही. दुसऱ्याचं चांगलं जर झालं तर त्याचं कसं झालं, त्याची बोरची मोटर 10 स्प्रिंकलर मारती, माझे 3च मारायला लागले. इथं याला दुःख म्हणतात. हा भेद काढून टाका आणि हा जीवनातला एकदा भेद गेला की तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला पण हा भेद सहज जात नाही महाराज. याला जाण्याकरता परमात्म्याची संगती, परमार्थ नामचिंतनाची संगती, एखाद्या साधू संतांची संगती, एखाद्या महात्म्याची कृपा झाली की तेव्हा हे कुठेतरी जातं, अन्यथा जात नाही. बरेचसे जण म्हणतात आम्ही नामस्मरण करतो, आम्ही भजन करतो, तरी आम्हाला दुःख येतं. महाराज आपलं जे भजन आहे, आपलं जे नामस्मरण आहे, हे सुखाच्या प्राप्ती करताय. आपण अपेक्षा रहित भजन करतो, निरापेक्षा रहित तुम्ही भजन करा, तुम्हाला सुख ऑटोमॅटिक भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल प्रेमानंद महाराजाचं वाक्य आठवलं. स्वामीजी प्रेमानंदजी म्हणतात की माणसाला जीवन जगत असताना दुसरं कशाचीच गरज नाही हो.
पण त्या जीवनामध्ये जीवन जगता जगता माणसाने एकच ध्येय केलं पाहिजे की जीवनामध्ये जीवन जगता जगता आपण समाधान कशामध्ये आहे किंवा आपण जे कार्य करतो हे दुष्कर्मी आहे का वाईट आहे याचा विचार जर माणसाने करून जर जीवन जर जगलं तर त्याला कुठल्याच गोष्टीचं दुःख होणार नाही महाराज, कुठल्याच नाही. पण आपल्याकडून होत नाही महाराज. दुःख होतं, आपल्याला दुःख होतं, दुःखाचा नाश करायचा आहे. दुःख किती आहे मांडलं तर खूप छोटं आहे, पण ते दुःख आपण असणाऱ्या अकल्प सुखामध्ये असताना सुद्धा आपण जर एका अंतःकरणामध्ये थोडस जर ईर्ष्या निर्माण झाली की माणसाला दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ईर्ष्या नावाचा दोष महाराजांनी काल वर्णन केलं ना. काय अभंग होता? संत चरण रज लागत असच वासनेचे बीज जळून जात. पण सहज नाही महाराज, सहज जळतं, पण त्याला त्या नामाची त्याची संताची गरज, संत कृपा होण्याची गरज आहे. ब्रह्मरस घोडी तयाची भावली, ब्रह्मरस घोडी तयाची भावली, हो वासना निवाली सगुण जाती, वासना निवाली सगुण जाती. ब्रह्मरस गोडी जीवाची आवड, वासना निवाडीना, वासना निवाडीना, वासना रहित झालं पाहिजे, निरापेक्ष रहित झालं पाहिजे. आणि ज्या टायमाला आपल्या जीवनामध्ये हे सर्वस्व घडत त्या टायमाला दुःखाचा नाश होतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात कितीही ग्रंथ निर्माण केले, ज्ञानोबराने अनेक ग्रंथांची उत्पत्ती केली दुःखाचा नाश करण्यात करता, सुखाच्या प्राप्ती करता. म्हणून ज्ञानोबरायांनी जो ग्रंथ निर्माण केला सामान्य जीवाला, व्याप्त झालेल्या जीवाला दुसरं काही कळणार नाही. ज्ञानेश्वरीच्या भोव्या लवकर कळल्या जाणार नाही, चांगदेव 65 कळणार नाही, ज्ञानोबरायांचा गाथा कळणार नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात जरी हे काही नाही कळलं तर माझ्या जीवाला, ह्या वारकरी संप्रदायाचे जे जीव आहे या जीवांना सुखरूप प्राप्त करण्याकरता ज्ञानोबरायांनी तर प्रतिज्ञा केलेली आहे महाराज. सर्व सुखाचे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की ह्या दुःखरूपी जीवाला मुक्त करण्याकरता, सुखाची प्राप्ती करून देण्याकरता ज्ञानोबरायने सांगितलं तर तुम्हाला जर सुख प्राप्त करायचे असेल, सुखाची अपेक्षा करायची असेल तर ती सुखाची अपेक्षा इकडं तिकडं कुठं न करता तुम्हाला जर ते सुख शोधायचं असेल, सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? तुम्ही बोलता ना, सुख ते आहे त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये, परमात्म्याच्या भजनामध्ये, परमात्म्याच्या चिंतनामध्ये महाराज. सुख सर्वीकडे नाही महाराज. ज्ञानोबराय अनादि संत सांगतात ते सुख जर पाहायचं असेल तर त्या पंढरपूरला जा, त्या पांडुरंगाकडे पहा, त्या परमात्म्याकडे पहा, आणि पाहता पाहता तुम्हाला सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि सर्व सुकृताचे फळ. आणि काही प्रमाण आहे. बाप रखुमा देवी बरू सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी बरू. ते सर्व सुखाचा असणारा आगर असणारा जो परमात्मा आहे, मग असा जो सर्व सुखाचा आगर असणारा, सर्व सुख प्राप्त करून देणारा जो परमात्मा आहे, ज्ञानोबराय सांगतात अशा ज्या परमात्म्याला सर्व सुखाची पात्रता प्राप्त करून देणारा जर तो परमात्मा तुम्हाला प्राप्त जर करायचा असेल तर त्याकरता काय करावं लागेल? अभंगाचं पहिलं एक
करुणा येईल तुझी हरी करुणा येईल तुझी हरी मुखे मना 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 हरी सी करुणा येईल तुझी 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 हरी मुखे मना 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 एक टटना जुडधरी हरी सी करुणा येईल तुझी हरी सी करुणा येईल तुझी एक टटना जुडधरी हरी सी करुणा येईल तुझी हरी सी करुणा येईल तुझी हरी सी करुणा एक तत्व नाम. वा, खरंच मच्छू. आज आम्ही तुमचा विषय बरेच वेळ काढला महाराज. मच्छिंद्र महाराज खूप सुंदर महाराज. न कुठं शिकायला जाताना घरी बसून परमार्थ एक सांगू का? शास्त्र असं सांगतात, मी मोठ्याच्या वाक्य ऐकलेलं आहे बरं का. साधना करत असताना ध्यान करून, नामजप करून, योग करून परमात्मा जेवढ्या लवकर प्राप्त होत नाही तेवढं गायनाच्या आणि नामाच्या ताकदीपेक्षा ही गायनाची ताकद एवढी श्रेष्ठ आहे की परमात्मा तत्कालीन प्राप्त होण्याची साधन आहे महाराज. मी माझ्या स्वतःचं पदरचं सांगत नाही महाराज. तुम्ही जर वृंदावनला जर गेले ना, जे बाकी बहारीची जी मूर्ती आहे आता काय माहितीये का, आमचा आज विषय झाला, बरेचशा लोकांना अजून परमात्मा तत्व कोणतं आहे आणि परमात्माचं स्वरूप काय आहे हेच अजून माहीत नाही. आजच जर आपण बोललो ना, परमात्म्याचे विरह हा अवतार आहे. आपण जे पंढरपूरला जातो ना, हा परमात्मा सुद्धा स्वयं अवतार नाही बरं का. कधी लक्षात ठेवून चिंतन करून बघत जा. हे परमात्म्याचं वैयक्तिक एखाद्या भक्ताकरता आणि त्या भक्ताच्या सहाऱ्याने अनेक भक्तांच्या उद्धाराकरता अवतार घेतलं, त्याला अंश अवतार म्हटलं जातं. हे अंश अवतार आहे परमात्म्याचे. परमात्म्याचं जर चिंतन जर केलं तर पूर्ण अवतार फक्त कृष्ण आणि राम आहे. अनेक बाकीचे अंश 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 अवताराचं वर्णन या ठिकाणी केलं. आता मला तिकडे जायचं नाही. मला काय सांगायचं होतं की भजन वृंदावनला जर गेले ना तुम्ही, हरिदास नावाचे एक भक्त होऊन गेले. ज्या निधिवनामध्ये जर भजन करायला जर लागले तर परमात्मा आणि राधाराणी स्वतः त्यांच्या भजनामध्ये नृत्य करायला यायचे महाराज. ही भजनाची ताकद आहे, नामाची आणि भजनाची महाराज. आता हरिदास कोण आहे हे आपल्याला कोणाला इकडे माहित नाही, पण सगळ्यांना बऱ्यापैकी तानसेन माहिती आहे. गायनामधले ख्यातनाम असणारे तानसेन, तानसेनचे गुरु. तानसेन जर दीप राग जर म्हटले तर ते दीप लावत होते. मेघराज जर राग जर म्हटले, मेघराज नाही बरं का, मेघ राग होता. मेघ राग जर गायला तर पाऊस पडण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. हे तानसेन. आणि त्याच्या अशा गुरु जे तानसेन होते त्यांचे गुरु म्हणजे हरिदास आहे महाराज. ते हरिदासांची समाधी भगवंतराजांनी निर्माण केलेली जी बाकी बिहारीची मूर्ती आहे ना, ते हरिदासांनी निर्माण केलेली. ती दोन्ही एकतत्वाला प्राप्त करून ते म्हणजे बाकी बिहारी असणार आहे. चला आपल्या नामावरून तिकडे गेलं गायनाला. ज्ञानोबा वर्णन करता की एकतत्व नाम दृढधरी म्हणा हरेसे करुणा येणे तुझी. ज्ञानोबांनी सांगितलं की तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल, दुःख निवृत्ती करायची जर असेल, दुःखाचा नाश करायचा असेल तर तुम्ही काय करा, एकतत्व नाम दृढधरी धरा. मग काहींनी विचारलं, महाराज तुम्ही सांगता की दुःखाची निवृत्ती करायचं असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल, त्या परमात्मा तत्वाला प्राप्त केल्यानंतर दुःख नायनाट होतं का? सज्जनाने एक सांगू का,
ज्या टायमाला परमात्मा स्वरूप झाल्यानंतर किंवा परमात्म्याचं चितरूप असणारा जे परमात्म्याचं स्वरूप त्याचं दर्शन घडलं की जीवनामध्ये तुम्हाला दुसरं कशाचं ध्यान राहत नाही, कारण की तुम्ही परमात्मा स्वरूप होऊन जाता. आणि एकदा का त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालं की तुम्हाला कितीही दुःख जर आलं तर तो परमात्मा तुमच्या सर्व दुःखाचं निवारण करण्याकरता उभा राहतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात. काही जण म्हणतात नामाच्या जोरावरती किंवा त्या परमात्म्याचा तत्व प्राप्त झाल्यानंतर दुःख निवृत्ती होतं, आलेल्या संकटाला निवारण करतं. हो होतं महाराज, पण ती निष्ठा भाव असणं गरजेचं आहे. भागवतामधलंच उदाहरण, प्रल्हादाने काय केलं? नामाच्या जोरावरती निष्ठा होती महाराज, निष्ठा निष्ठी नव्हती. आपला परमार्थ कसा आहे शास्त्रीजी? निष्ठा निष्ठीचा आहे, एका ठिकाणावर स्थिरच नाही. सचिनदा आपण काय करतो, झाला देव शुक्रवार झाला की लगेच शनिवारी हनुमानजीला जातो, शनिवार संपला की आयतवारी आलाच खंडेरायाकडे. प्रेम नगरवारी हे सावध होऊन भजनी लागा देव करा येईन एखाद्याच्या अंगात नका. वारी हो वारी हो वारी माझ्या मल्हारी वारी वारी हो वारी माझ्या मल्हारी वारी वारी हो वारी वारी हो माझ्या भगवती वारी माझ्या भगवती वारी वारी हो वारी हो माझ्या मल्हारी वारी वारी हो माझ्या खंडोबाची वारी वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी वारी हो वारी माझ्या विठ्ठलाची वारी. सचिन महाराज असं जर कीर्तन म्हणलं ना, असं भजन म्हटलं, 9ला सोडायचंय आपल्याला. आपला ठाम नाही महाराज, निष्ठा नाही, भाव नाही. ज्ञानोबा सांगतात तुम्हाला जर त्या परमात्मा तत्वाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमची निष्ठा असणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबाईंनी वर्णन केलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत विश्वास राहत नाही, दृढता राहत नाही, तोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही. मला एक चिंतन आठवलं बरं का, एक लोटा जल पाणी म्हणून एक ग्रंथ आहे. लोटा जल पाणी म्हणून एक ग्रंथ आहे. युट्यूबला आजही मारलं तर तुम्हाला भेटून जाईल, गुगलवरती पण आहे, सर्च करून बघा वाटलं. आपण बाहेरचा तुम्हाला पुरावाच देणार नाही, तत्वावरती बोलायचं आहे मला. ते एक लोटा जल पाणीचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ इथे नाही निर्माण झाला, तर तो ग्रंथ निर्माण झाला आसाम प्रांतामध्ये गुवाहाटी नावाचं एक राज्य आहे. आता ते गुवाहाटी आता सगळ्याला बऱ्यापैकी परिचित आहे. काय डोंगर, काय झाडी, हे आता माहीत झाली मला. पण त्या टायमाला एक लोटा पाणीमध्ये ते गुवाहाटी नावाचं राज्य शहर आहे. आणि त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. खूप सुंदर कथा आहे, तत्वावरती प्राप्त आहे. लक्ष देऊन ऐका, झोपले असेल तर जागे करा, जेवायला भरपूर आहे, फक्त तत्व ऐकून घ्या. काय त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. सुदेव नावाचा ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण नित्य संध्या करण्याकरता गुवाहाटीमध्ये एक नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर जायचा आणि नित्यक्रमाची आपली साधना नित्यक्रम करायचा, अनुष्ठान करायचा, ध्यान धारणा करायचा. आणि संध्या उरकली की त्या घाटावरती ते संध्या आटवायचा. पण तिथे योगायोगाने गावबा नावाचा एक गायी राखणारा, ऐका बरं का, काय गावबा नावाचा एक गायी राखणारा, गुराखी म्हणा, शेळ्या राखणार म्हणा, गायी राखणारा गावबा नावाचा एक भक्त त्या गायी राखण्याकरता जायचा. उन्हाळ्याचे दिवस होते, डोंगरावरलं पाणी संपलं म्हणून नदीच्या किनाऱ्यावरती गायीला पाणी पाजण्याकरता आणलं. गायी पाणी पाजल्या, गायीला चरण्याकरता त्यांनी नदीच्या किनाऱ्यावरती लावलेलं आहे. त्यांनी नेमकं या ब्राह्मणाची जी करणारी विधी आहे ते नेमकं त्या ब्राह्मणाच्या विधीकडे पाहत राहिला. पाहता पाहता त्यांनी पाहिलं की ब्राह्मणाने नदीमध्ये बुडी मारली
आंघोळ केली, कपडे परिधान केलं, आसन टाकलं, आसनावरती बसलेला आहे. आपली काही संध्या होती, संध्या आटोपली नाही. संध्या करत करत असताना तिथे प्राणायाम करू लागला. रेचक खेचक ते आणि काही प्राणायाम ते करत असताना आपलं नाक पुढे दाबायचं, एका नाकाने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकाने सोडायचा, थोडा आतमध्ये कुंभक नावाचा श्वास घ्यायचा, रुचक सोडायचा, कुंभक ठेवायचा आणि परत सोडून द्यायचा. हे संध्या करत होता. पण योगायोगाने हे गावबाने ती प्रक्रिया पाहिली आणि पाहता पाहता विचार केला, अरे या नदीच्या किनाऱ्यावरती एवढा सुंदर परिसर आहे. या आपल्या नगरातील राजाने घाट सुंदर बांधलेला आहे, वृक्ष रोपण केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फुलाची झाडं लावलेली आहे, सुगंध दरमळलेला आहे. आणि हा ब्राह्मण येड्यावानी नदीच्या एवढ्या सुंदर वातावरणामध्ये बसला आणि नाक दाबून याला कशाचा वास येतो बा, काय करत असन. त्याला राहवलं नाही, त्याला कशाचं ज्ञान नाही, महाराज अज्ञानी आहे. म्हणून त्यांनी विचार केला कशाचा याला दुर्गंध येत असन, एवढा सुगंध इथं दरमळलेला आहे, त्याला राहवलं नाही. त्यांनी सांगितलं ब्राह्मणाला विचारलं पाहिजे, पंडितजीला विचारलं पाहिजे. त्याची संध्या होईपर्यंत तो गावबा तिथंच बसला. संध्या आटपल्यानंतर गावबा जवळ गेला आणि गावबाने विचारलं, का हो पंडितजी प्रणाम. पंडितजीने सांगितलं आशीर्वाद. म्हणले सांगितलं मी तुमची संध्या बऱ्याचशा वेळापासून तुमची गंमत पाहतो, पण ती गंमत पाहता पाहता तुम्ही स्नान केलं, सर्वस्व विद्या आटपली, पण शेवटच्या क्षणाला ज्या टायमाला तुम्ही नाक दाबलं, तुम्हाला असा कशाचा दुर्गंध येत होता की तुम्ही नाक दाबून बसला. आता त्यांनी विचार केला, याला आता या संध्याचं वर्णन करून सांगावा, प्राणायाम सांगावा, तर याला कळणार नाही. याच्यातून लवकर सुटका करायची असं काय करावा. ब्राह्मणाने सांगितलं, गावबा काय नाही, ही फक्त काय होतं की संध्या झाल्यानंतर परमात्मा प्राप्तीचा मार्ग आहे. नाक दाबलं की देव भेटतो. काय केल्यानंतर कळलं. त्यांनी विचार केला, बाबा आतापर्यंत मी काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं की परमात्मा प्राप्तीचा मार्ग सर्वात कठीण आहे, परमात्मा लवकर प्राप्त होत नाही. आणि हा ब्राह्मण सांगतो की नाक दाबलं की देव भेटतो. सोपा आहे देव प्राप्तीचा, खरंय काय डॉक्टर. त्यांनी विचार केला, अरे हे योग करायची, साधना करायची, ध्यान करायचं कोणी शिकवलं. ही जंगलात जायचं आपल्याची ते होणार नाही. नाकही आपल्यापाशी आहे, दाबायला हातही आपला आहे. सांगितलं देव प्राप्तीचा मार्ग सोपा आहे. ब्राह्मणाने आपल्याला सांगितलं आपण देवाला प्राप्त केलं पाहिजे. ब्राह्मणाला जाऊन दिलं. त्यांनी काय केलं, गायीवरती चराई करता लावून दिला. त्याची जसं ब्राह्मणाने केलं त्या पद्धतीने नदीमध्ये गेला, स्नान केलं. आपल्या खांद्यावरती होता पंच, तो खाली टाकला. जिथं ब्राह्मण बसला त्याच आसनावरती जागेवरती जाऊन बसला. आणि बसल्यानंतर त्यांनी देव प्राप्ती करता काय केलं, नाक दाबलं. आता किती वेळ नाक दाबल्यानंतर देव भेटन का. नाक दाबलं, नाक दाबून श्वासही बंद झाला, ऑक्सिजन बंद होऊन गेला, गुट मारायला लागला, जीव कासावीस होऊ लागला. आणि कासावीस झालेला जीव आता असा वाटू लागला आता मरतो का काय, ही अवस्था झाली. आणि सटकन दिवशी हात सुटल्या त्याला वाटलं बा देव आला असन का नसन. बा माझा हात थोडासा वेळ जर आला असता तर देव आला असता. देवाला विनाकारण हेलपटा झाला असन. मला तरी वाटतं देव कारेगावापर्यंत आला पाहिजे असं. कोण म्हणतं, गावबा. बा येता येता उशीर झाला असन, माझा हात लवकर सुटला गेला असन, कारेगाव पर्यंत आला असन, देवाला उगाच हेलपटा होईल. म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा नाता त्यांनी सांगितलं आता निश्चय करायचा. मेलो तरी, जीव गेला तरी चालन, देह जावो आत्मा राहू पांडुरंगी दृढ भाव. आता देह गेला तरी चालन, पण आता काय करायचं, मात्र आता नाक सोडायचं नाही. कारण की ब्राह्मणांनी सांगितलं ना, नाक दाबलं की देव भेटतो, हा दृढ विश्वास होता. नाक दाबलं, कासाबीस जीव झालेला आहे. देवाने ते सर्वस्व पाहिलं. आता प्राण डोळे पांढरे करू लागला. आणि तेवढ्यामध्ये देवाने सांगितलं मरण, म्हणून परमात्मा त्याच्या समोर येऊन उभा होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद. देह समर्पिते देवा, हार काही घ्यावा, होईल आगवा तुका
देईल आगबा तुका म्हणे आनंद देह समर्पिला देहच दिल्यानंतर म्हणा त्यांनी देव प्राप्त झाला देव तत्काळ उभा राहिला पण त्याला ज्ञान नाही आता हाच देव आहे हा पण भरोसा नाही त्याने सांगितलं कोण सांगितलं मी देव मग कस काय आले सांगितलं तू बोलवलं म्हणून मी आला अरे तुला वाचवण्याकरता तू मरशील पण तूच देव आहे का भरोसा परत मग माझा जीव चालला म्हणून मला वाचवण्याकरता आला असं तू देव आहे काय पुरावा सांगत अरे मी खरंच देव आहे त्याने सांगितलं नाही बा मला जोपर्यंत ब्राह्मण सांगत नाही तू देव आहे देवाने सांगितलं अरे ब्राह्मणावरून महातत्व कळणार का आता मी स्वतः देव आहे नाही नाही देव मला जोपर्यंत ब्राह्मण सांगतो कुठलाही ब्राह्मण त्याला मी बोलून आणतो देवाने सांगितलं तो येईपर्यंत त्याने सांगितलं येईपर्यंत थांबला सांगितलं मी थांबणार नाही त्याच्या अस्तित्वाने मी आहे का तो माझ्या अस्तित्वाने मी नाही त्याच्या अस्तित्वाने सांगितलं मी राहत नाही त्याने सांगितलं काही अडचण नाही जा नाकही माझ्यापाशी आहे उपाय नाकही माझ्यापाशी आहे आणि हातही माझ्यापाशी जायचं तर जा तुम्हालाच हेल्प पाठवेन सहज बोलणं मलाच हेल्प पाठवेन परत जावा लागन यावा लागन जोपर्यंत गावबाला तू सांगत नाही म्हणा पळत पळत गावबा देवाने सांगितलं आता नाव विलाज आहे आता तुला थांबावंच लागेल तुझी भक्ती तशी आहे देव तिथे थांबला पळत पळत गावामध्ये गावबा गेला ब्राह्मणाकडे गेला ब्राह्मण बैठकीमध्ये बसलेले होते आपले भोजन करून निवांत बसलेले आणि गेल्या गेल्या विचारलं का रे गावबा इकडे कुठे सांगितलं देवा तुमच्याकडे आलो काय काम देव आला पण ते देवच आहे का हे पाहण्याकरता सांगण्याकरता तुम्ही चला याला वाटलं याच्या सुटका करण्याकरता मी बोललो होतो आणि खरंच देव आला आता हा जर मला येड्यात याला जर म्हटलं देव तसा येत नाही हा मला येड्यात काढल्याशिवाय आणि माझ्यावरचा विश्वास उठून जाईल म्हणून सांगितलं काय नाही उन्हाचा तडाखा होता डोक्यावरती छत्री रुमाल टाकला गावबा पुढे हे ब्राह्मण पाठीमाग आहे नदीच्या किनाऱ्यावर गेले देव जिथं बसलेला होता देवाच्या डोक्यावरती गावबाने आपला स्वतःचा रुमाल दिला ऐका चिंतन खूप महत्वाचं आहे भाव आता मला सांगायचं डोक्यावरती रुमाल दिलेला होता तो ब्राह्मण विचारतो गावबा कुठे देव गावबा सांगतो तो काय देव अरे मला दिसत नाही जवळ नेलं सांगितलं कुठे देव तुला देव दिसतोय मला भाव एक सांगायचा की देव गावबाला दिसत आहे पण ज्यांनी गावबाला देव प्राप्तीची साधना सांगितलं त्याला दिसत नव्हता महाराज का दृढ विश्वास एक तत्व नाम दृढ धरी मना दृढ धरी मना महाराज एक तत्व नाम त्यांनी साधना त्या ब्राह्मणाने सांगितलेलं ब्राह्मणाला परमात्म्याने सुद्धा त्या गावबाने सांगितलं देवा अरे तू खरंच नट काय मला दिसतो त्याला दिसत नाही देवाने सांगितलं गावबा तुला दिसतो पण त्या ब्राह्मणाला दिसत नाही का दिसत नाही मला पाहण्याकरता तो भाव ती श्रद्धा आणि ती सूक्ष्म दृष्टी येणं गरजेचं आहे असा मी कुणालाही दिसत नाही देवा माझ्याकरता दिसावा लागन हा दृढ भाव आहे आणि देवाचं दर्शन महाराज गावबामुळे त्या ब्राह्मणाला घडलं गावबानी ज्या टायमाला ब्राह्मणाने देवाला पाहिलं ते स्वरूप ऐकलेलं त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाने देवाचं दर्शन सोडलं आणि गावबाच्या चरणावरती लागले मला एकच सांगायचं की का त्या गावबानी फक्त त्या परमात्म्याच्या त्या ब्राह्मणावरती विश्वास ठेवला ज्ञानोबा सांगतात तुम्हाला सुद्धा तो परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून एकतत्व नाम दृढधरी मना मग काय होईल हरे से करुणा येईन त्याला करुणा आली की तो परमात्मा तुमच्याकडे ऑटोमॅटिक आल्याशिवाय राहत नाही आणि असा परमात्मा करुणा सिंधू असणारा जो परमात्मा आहे महाराज नामाशिवाय नामाच्या भक्तीशिवाय परमात्मा तुमचं कुठलंच कार्य करत नाही आपली भजन आपली भक्ती आपली नामस्मरण तेवढं होणं गरजेचं आहे महाराज नामाची ताकद भगवंताच्या नामाची ताकद काल महाराजांनी बोलले का नाही नाम चिंतन भगवंताची संतांची कृपा साधना करत असताना नामाचं चिंतन जर केलं तर परमात्म्याच्या चिंतनाने भक्ताच्या संगतीने सहज सर्वांचा उद्धार करण्याची ताकद त्या परमात्म्याच्या भक्तामध्ये आणि नामामध्ये आहे नाम सोपं नाही महाराज नामस्मरण घडणं सोपं आहे का मला काहींनी विचारलं महाराज देवाचं भजन करायला गेलं का बऱ्याचशा लोकांना झोप येते भजनामध्ये ज्या टायमाला जर झोप यायला लागले समजायचं आपलं पाप काहीतरी आडा आलं महाराज मला एक वाक्य आठवलं सांगतो भजन करायला विठाला विठाला परमात्म्याचं चिंतन करत असताना नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता सहज येतं का हो एक सांगू का शास्त्र असं सांगता परमात्म्याचं चिंतन करत असताना किंवा त्या परमात्म्याचं भजन करत असताना भजन करता करता तुम्हाला त्या भजनामध्ये जोपर्यंत तुम्हाला पुण्य एकत्रित होत नाही किंवा पुण्याचं सामुग्री राहत नाही तोपर्यंत परमात्म्याचं भजन मुखामध्ये येत नाही महाराज
भजन करणं, भजन येणं लांब खायला, पंक्तीत जेवायला येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. अन्नदान देणारे पुण्यवान आहे महाराज. देण्याकरता भरपूर आहे, वाक्य नीट ऐकून ठेवा. देण्याकरता भरपूर आहे, पण ते खाऊ घालण्याकरता आता लोक कमी पडायला लागले. विठाला विठाला मग नामस्मरणाकरता पुण्य लागतं का? हो, पुण्याशिवाय नामस्मरण येत नाही, त्या भगवंताचं भजनही येत नाही महाराज. रामायणातलं उदाहरण आहे का? वाल्मिक ऋषी आहे. वाल्मिक ऋषींना ज्या टायमाला नारदाची गाठ झाली, वाक्य ऐका बरं का, महिला मंडळ लक्ष द्या, पुरुष मंडळ. नारदाची गाठ झाली. नारदानी ज्या टायमाला वाल्मिक ऋषींना सांगितलं, वाल्याला सांगितलं, हे वाल्या, अरे जे काही कार्य करत आहे हे सर्वस्व पाप आहे, हे पाप तुला भोगावा लागल, याच्यामध्ये तुला कोणी येणार नाही, सर्वस्व पटलं, मग याच्यातून मुक्त होण्याकरता काय? नारदाने सांगितलं तुला नामस्मरण करावं लागेल, रामाचं भजन करावं लागेल. आता ऐका, नारदाने वाल्मिक ऋषींना काय मंत्र दिला? आपण सर्वजण राम ऐकतोय, कथा ऐकलेली आहे, मला त्याचा भाव सांगायचा फक्त. राम म्हणून सांगितलं. आता वाल्याला राम नाव येत होतं का? आता गुरुजी लोक आहे माझ्या पुढे, ज्यांच्याकडे शिकलो, हरिओम रेवाळे सर आहे. सर, व्याकरण दृष्टीने जर चिंतन केलं, राम हा शब्द उच्चारत असताना राम र हा मरामध्ये सुद्धा आहे, आणि म हा शब्द मरामध्ये सुद्धा आहे आणि रामामध्ये सुद्धा आहे. आता वाल्याला मरा येत होतं, मग रा का येत नव्हतं? लॉजिक आहे एक का? मरा येत होतं, म हा राम मध्ये पण आहे, र हा राम मध्ये पण आहे. शब्द फक्त कोणता आहे त्या शब्दाला काही घेणं नाही, पण ते शब्द उच्चारतो कोण याच्याशी सर्वात मोठं महत्व आहे. वाल्याला राम नाव काय येत नव्हतं की जोपर्यंत त्याचं पाप भरपूर होतं, म्हणून राम सुद्धा मुखाला येत नव्हतं. राम नाव सुद्धा मुखाला येण्याकरता पुण्य लागतं. लांब कायला महाराज कीर्तनात लोक बसले, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी लोक म्हणत नाही. लोक म्हणतात नाही म्हणणार, आमचं काय जाणार, नका म्हणू. एक जणाला असंच बोललो महाराज, पहिलं बसचा प्रवास करत असताना योगेशबा, एक जण बांधर आला माझ्यापाशी, म्हणला महाराज, हसत होता, हाताची घडी घातली, बसच्या बाजूला उभा राहून हसत होता. मग हसता हसता त्याने सांगितलं, त्याची ती बस होता, बसच्या अडून ती बस निघून गेली, आणि मला म्हटला, महाराज बघा का नाही मी कसं फसवलं कंडक्टरला. म्हणलं काय झालं? म्हणे तिकीट काढलं पण गाडीतच गेलो नाही. 4G 3G काही ना, अजून 5G आलं नाही. विठ्ठल विठ्ठल आता तिकीट काढलं, वायाला कुणाचं गेलं? कंडक्टरचं काही गेलं का? होय डॉक्टर, गेलं का? तसं तुम्ही भजन नाही केलं, आमचं काय गेलं? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सुंदर महाराज. पिंगळा महाद्वारे. शेवटी काय जाणार आहे महाराज? आमचं काहीच जाणार नाही, गेलं तर तुमचंच काही जाणार. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की तुम्हाला जर काही जर करायचं असेल, त्या परमात्म्याची प्राप्ती करा, त्या परमात्म्याचं भजन करा. भजन एवढं करा की तो परमात्मा आपल्या सोबत येण्याकरता तयार राहिला पाहिजे, असं भजन करा महाराज. भजन कसं घडलं पाहिजे की परमात्मा स्वतःहून आपल्या सोबत आला पाहिजे, असं भजन करा. देवाकडे आपण, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, आपण देवाकडे काही जरी भक्ती करत असताना, भजन करत असताना
असं भजन करा की परमात्म्याने आपल्याकडे मागण्याची अपेक्षा केली पाहिजे, देव आपल्या सोबत येण्याची इच्छा केली पाहिजे. देवाकडे आपण नाही महाराज, त्याला निरपेक्षित भक्ती म्हणून सांगितलेलं आहे. अपेक्षारहित भक्ती करू नका. तुम्हाला दुःखाचा निवृत्ती करायचा असेल तर अपेक्षारहित करू नका. सुखाची प्राप्ती करायची असेल अपेक्षारहित करू चित्ते नाही याच त्याचा पांडुरंग दास आज भक्ताची चित्ते नाही याच त्याचा पांडुरंग दास आज भक्ताची चित्ती नाही आस ज्याचा पांडुरंग दास, त्याच्या घरी परमात्मा महाराज, ज्याच्या चित्तामध्ये परमात्म्याविषयी कशाचीच अपेक्षा नाही, त्याच्या घरी परमात्मा स्वतःहून दासत्व करतो महाराज. परमात्मा त्याच्या सोबत राहत असतो महाराज. एक भक्तमाल मातली कथा साठवली बरं का. वेळ आहे माझ्याकडे 5 मिनिटं, तेवढ्या सांगतो पुढे चालतो. शेबीला पुन्हा भजन करा. कारण विठाला विठाला भगवंताचं भजन असं झालं पाहिजे, एवढं भजन घडलं पाहिजे की परमात्मा स्वतः त्याच्या मागे जाण्याची अपेक्षा केली पाहिजे महाराज. अशी भक्ती केली पाहिजे. राजस्थान प्रांतामध्ये मावलदास नावाचा एक राजा होता महाराज. आणि त्या राजाच्या घरी मदन मोहन भगवंत राहत होते महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. मदन मोहन भगवंत राहत होते कारण की वृंदावनचं जे मदन मोहन भगवंताचं विराजमान असणारं स्वरूप आहे, त्या परमात्म्याची भक्ती करून भजन करून परमात्म्याला स्वतः आपल्या राजवाड्यामध्ये म्हणजे राजभवनामध्ये नेण्याची ताकद ही भक्ताची आहे त्या राजाची. परमात्म्याला वृंदावनावरून आपल्या राजभवनामध्ये नेलं. राजभवनामध्ये त्याची नित्य परमात्म्याची सेवा करू लागलेली आहे. मदन मोहन भगवंताची कथा आहे. एवढी भक्ती करायची, एवढी भक्ती करायची राजा त्या मदन मोहन भगवंताची स्वतः सेवा करायची. सर्वस्व सेवा नौकर चावकर असताना सुद्धा देवाची सेवा स्वतः परमात्मा करत होता. परमात्म्याची सेवा स्वतः राजा करत होता. कारण की द्वारपालाकून नाही किंवा सेवकाकून नाही, कारण की तोच सर्वस्वाचा अधिष्ठान असणारा परमात्मा हे तत्व त्या राजाला कळलं होतं. म्हणून त्या परमात्म्याची जे राज्य असणारा खरं राज्य हे परमात्म्याचं आहे या भावनेने महाराज त्या परमात्म्याची सेवा करत होती. पण योगायोग असा होता की जशी राजा सेवा करायचं ना, तर राजाची कन्या एक होती, ती कन्या सुद्धा राजाची ती कन्या परमात्म्याची म्हणजे मदन मोहन भगवंताची तशी सेवा करायची. एवढी सेवा करायची, एवढी सेवा करायची की मदन मोहन भगवंतासोबत कन्या खेळायची. नवे नवे तर परमात्मा स्वतः सगुण निर्गुण असणारा जो परमात्मा सगुण स्वरूपामध्ये यायचा आणि त्या कन्यासोबत म्हणजे राजकन्यासोबत बोलायचं. ऐका की नाही. पण योगायोग असा झाला की कन्या हळूहळू मोठी होऊ लागली, लग्नाच्या वयामध्ये आली, लग्न झालं, उपवर झाला. आणि ज्या टायमाला तिला वाट लावण्याचा प्रोग्राम ठरला आणि वाट लावत असताना राजाने अनेक काही सामग्री दिली होती. पण शेवटी राजकन्या नर्वस असताना राजाने विचारलं, का ग हे राणी, हे कन्या, का तू नाराज आहे? सांगितलं, बाबा तुम्ही मला भरपूर काही दिलं, सर्वस्व काही माझ्या सोबत दिलेलं आहे, पण माझं मन एका गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे. माझी एक अपेक्षा आहे, तेवढं जर मला मिळालं तर मी सुखाने जाईन आणि सुखाने माझा संसार करेन. राजाने विचारलं, कन्या आहे, माझी मुलगी आहे, जर माझ्याकडे जे काही असन आणि मी योग्यता देण्याच्या योग्यतेचं जर असन, कन्या बाळा तुझी जर सुखाचा संसार आणि तू सुखी राहत असन तर मी देण्याकरता तयार आहे, काय लागतं ते मागून घे. सांगितलं, बाबा काय नाही, मी आता सासरी जाणार आहे, पण मी इथं लहानाची मोठी झाली, लहानपणापासून मदन मोहन भगवंताकडे पाहते, त्यांच्या सोबत खेळली, सर्व कार्य मी त्यांची सेवा करत राहिली. तिथं गेल्यानंतर मी कोणाची सेवा करून, म्हणून माझी एक अपेक्षा आहे की मला काय नाही, जाताना फक्त मला तेवढी मदन मोहन भगवंताची मूर्ती द्या, माझा संसार सुखाचा होईल, बाकीचं दुसरं धन दौलत काहीच लागत नाही, मला फक्त मदन मोहन भगवंत द्या. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. भगवंताची भक्ती करत आहे, जे काळजाचा तुकडा असणारी आपलीच मुलगी आहे, तिनं मदन मोहन भगवंताला मागितलं, तिचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी ही शब्द दिला, पण देव जर माझ्या इथून जर गेला तर माझं सर्वस्व अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. देवाला जर देव इथून गेला तर ह्या शरीरामध्येच राम राहणार नाही. ही अवस्था त्या राजाची झाली. राजाला नाविलाज झाला. देवी मुलीचा हट्ट होता, मुलीचा हट्ट असल्यामुळे पण राजाने एक व्यक्ती रडली आणि व्यक्तीमध्ये राजाने सांगितलं, हे कन्या, तुला मी मदन मोहन भगवंत देणार आहे,
तुझी अपेक्षा आहे देण्याकरता, पण माझा एक पण आहे, त्याला जर न्यायचं असेल, मी सांगितल्या पणाने जर तू त्याला जर ओळखलं तर मी तुला तुझ्या सोबत मदन मोहन भगवंताला देण्याकरता तयार आहे. ऐका की नाही सज्जना, राजाने काय व्यक्ती लागली. राजाने सांगितलं, राजकन्या 7 विग्रह अवतार परमात्म्याचे स्वरूप एकदम हुबेहूब परमात्म्याचे स्वरूप तसे बनवल्या जाईल. जर तुझी त्या परमात्म्यावरती एवढी श्रद्धा असेल, विश्वास जर असेल, त्या 7 स्वरूपाला समोर लाईनीमध्ये ठेवल्या जाईल. तुझ्या डोळ्यावरती पट्टी, काळी पट्टी बांधल्या जाईल, डोळे बांधलं पेक बंद केला जाईल आणि स्पर्श करून ज्या टायमाला जर खरं ज्या परमात्मा जो मदन मोहनची खरी मूर्ती आहे ती जर तू ओळखली तर मदन मोहन भगवंत तुझ्यासोबत विदाई करण्याकरता मला काहीच वाटणार नाही. राजकन्याने सुद्धा पण खरा मांडला. काय हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणता तशी हरकत नाही. कारागिरीत बोलवले, हुबेहूब तशाच 6 मूर्त्या बनवल्या. सायंकाळचा दिवस लागला पुरा महाराज. सायंकाळच्या वेळेमध्ये ती राजकन्या मदन मोहन भगवंताच्या समोर गेलेली आहे. मदन मोहन भगवंताकडे पाहत आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. परमात्मा, मला तर आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुला पाहिल्याशिवाय मी तर राहू शकत नाही, पण आता मला तर माहेरी जायचं, सासरी जायचं आहे. आणि बाबांनी तर पण मांडलेला आहे, माझी एवढी शक्ती नाही की माझ्या डोळ्यावरती तू मला आता पट्टी बांधणार आहे आणि मी ओळखू शकत नाही. देवा, आजच मला तुझं स्वरूप आता काय असेल ते डोळे भरून पाहू द्या. भाव आवडा होता महाराज. परमात्मा स्वतः समोर आला आणि परमात्म्याने सांगितलं, हे राणी, हे कन्या, मला सुद्धा अपेक्षा आहे तुझ्या सोबत यावं, पण देवा आता तुम्हालाही अपेक्षा आहे, पण मग आता तुम्ही माझ्या सोबत मी ओळखायचं कसं? परमात्म्याने स्वतः खून सांगितले आणि परमात्म्याने सांगितलं, हे राणी, हे कन्या, काय कर म्हणे, ज्या टायमाला तू 7 स्वरूपाला चापसून पाहशील ना, ज्या टायमाला माझ्या उजव्या हाताची करंगळी, उजव्या हातापाशी गेल्यानंतर उजव्या हाताची करंगळी हलवल्या जाईल आणि स्पर्श झाल्यानंतर त्या टायमाला तो सांगायचा, हीच मदन मोहन भगवंताची मूर्ती आहे. सकाळ झालेली आहे महाराज. मूर्त्या लाईनीमध्ये मांडलेल्या आहे, डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेल्या मूर्त्या पाहून घ्यायच्या सांगितलेल्या आहे. मूर्ती दाखवलेली नाही, पाहिलेल्या मूर्त्या आहेत. त्या परमात्म्याची मूर्ती मध्यभागीमध्ये ठेवलेली आहे. कळीपासून चापसत चापसत येत असणारी ती राणी आहे. आणि जवळ आल्याने ज्या टायमाला खरी जी मूर्ती होती परमात्म्याच्या स्वरूपाला तिने परीक्षा करू लागले. पाहता पाहता हाताकडे गेली आणि हाताकडे गेल्यानंतर परमात्म्याने तिच्या हाताला स्पर्श केला, मूर्तीच्या हाताने महाराज. तर राणीला स्पर्श केला आणि तिने लगेच सांगितलं, बाबा ही ती परमात्म्याची राधा वल्लभजीची मूर्ती आहे, मदन मोहन भगवंताची मूर्ती आहे. असा भाव ऐकला भगवंताने महाराज. त्या राजाने एक शब्दही बोलला नाही. त्याने सांगितलं, रे मुली, हे कन्या, अरे तुझीच अपेक्षा नाही परमात्म्याला न्यायची, अरे परमात्म्याला तुझ्या बरोबर येण्याची अपेक्षा आहे, कारण की त्या परमात्म्याने तुला दृष्टांत देऊन टाकला. मला हात हलवलेला राजाने पाहिलं. म्हणून परमात्म्याचं भजन असं करावं, असं भक्ती अशी करावी की परमात्म्याच्या स्वरूपामध्ये, भगवंताच्या नामामध्ये परमात्मा आपल्या सोबत येण्याची अपेक्षा करावं, असं भजन झालं पाहिजे. काय मला भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानोपराय म्हणतात, एक तत्व नाम दृढधरी मना, हरेसे करुणा येन तुझे, ते नामे सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचचे सजत जप्यादी. ज्ञानोपराय सांगतात, ते नाम सोपे रे, सोप असणारं रामकृष्ण नाम आहे. त्या परमात्म्याचं चिंतन करा म्हणून सांगला. रामकृष्ण नामे उन्मदी साधे तया अशी रात्री सगळं सिद्धी. ज्ञानोपराय अनेक वर्णन करत असताना ज्ञानोपराय सांगतात की हे सर्वस्व चिंतन करत असताना काय करा. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव मौन जपमाळांतरी, धरोणी श्री हरी जपे सदा. काय होईल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. अभंगाचा सरळ स्वभावार्थ आपण सुरुवातीला पाहिला होता. कारण की वेळेचं बंधन आहे, नंतर भोजन आहे. एकाच अभंगाचं एका चरणावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्यांनी जसं आपल्याला बुद्धी दिली, जसं रामप्रभूंनी बुद्धी दिली, तसं मी त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज माझं भाग्य आहे की माझी जी जन्मभूमी आहे, ज्या जन्मभूमीमध्ये मी लहानाचा मोठं झालो, ज्यांच्या हाताखाली शिकलो, ज्यांनी मला अनेक काही संस्कार घडवले, अशा सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि सर्वांच्या समोर मला ही कीर्तनरूपी सेवा करण्याकरता सर्व ग्रामस्थांनी लाभून दिली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या कोटी कोटी चरणावरती नतमस्तक. आज अजून एक भाग्याची गोष्ट म्हणजे माझा खरा परमार्थ ज्यांनी मला शिकवला. कारण की शास्त्र असं सांगतात गुरु कितीही प्रकारचे असतात, पण माझे परमार्थाचे पहिले गुरु म्हणजे आमचे अण्णा आहे. आज माझं एक भाग्य आहे की ज्यांनी मला अकापासून ज्यांनी शिकवलं, आज ते माझ्या कीर्तनाकरता बसून आहे मला. आणि कधी कधी त्यांची साधना पाहिल्यानंतर आम्ही जी साधना करतो, जी भक्ती करतो, आजही एवढ्या वयामध्ये आमच्या अण्णा स्वतः कार्य काही करतात, पारायण करतात, जे आमच्याकडूनही कधी कधी होत नाही. मी नेहमी सांगत असतो शास्त्रीजी, आपल्याकडून माझ्याकडून सुद्धा होत नाही, पण अण्णांनी मला खूप काही घडवलं. बरेचशा वेळेमध्ये मला अण्णा, आमची आजी असन तापड स्वभावची आहे, कधी कधी राग येतो, काठीने मारते म्हणते, आता ते चालत राहतं, सगळ्यालाच माहिती महाराज. म्हणून आमच्या आजी आहे, यांच्या सर्वांच्या तुमच्यासोबत खेळलो, माझे मित्रपरिवार आहे. कारण की गावामध्ये एवढा सन्मान, एवढा सन्मान करणं हे महाराज भाग्य आहे. महाराज हे काहीतरी भाग्य आहे. आणि एवढा उत्सव महाराज, मी नेहमी सांगत असं, मी तरुणाचं खूप काही बोलणार होतो, वेळ कमी होता, अभंगाचं हे चिंतन करायचं होतं, म्हणून ज्यादा काय होतं, लय बाहेरचं बोलत बसले लोक मध्ये याला काही येतं का नाही, ते लय प्रश्न होतं. म्हणून थोडंसं अभंगावरतीच बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला. सुंदर असे आमचे गावकरी मंडळ आहे, तरुण मंडळ आहे, भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्वस्व ग्रामस्थ तरुण मंडळ. बरं का, मी मोघा बोललो ना बोलता बोलता, अन्नदान करण्याकरता काही जण पेशल पंक्ती घेण्याकरता तयार आहे वैयक्तिक, पण त्या अन्नाचा पुरवठा करण्याकरता, त्याची वाढ करण्याकरता खरं आमच्या तरुण मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज एवढ्या 2,500-3,000 हजार पब्लिकला अवघ्या 5 ते 10 मिनिटात वाढवतात महाराज, पुढेच न काही कमी पडतात. हे तरुण नाही महाराज, एकी आहे म्हणून. आणि ह्या एकीला तुटून देऊ नका महाराज. कार्यकर्त्याला विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, आपण सर्वाला घेऊन चला, सर्वांच्या. कारण की हा खेळ एकल्याचा, म्हणून मेळ जमविला सर्वांचा आहे ना, वैयक्तिक कोणाचं नाही, सर्वाला. आणि माझी एक सर्वांना हात जोडून विनंती आहे, परमार्थामध्ये राजकारण आणू नका. सगळ्यात नेंबर परमार्थात राजकारण आलं की परमार्थ बोंबाला. म्हणून विनंती आहे, आमचं भजनी मंडळ महाराज अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी पांडुरंगाच्या आपल्या बजरंगबलीच्या शाळेमध्ये बरेचसे दिवस सप्ताह केला. लवकर कोणी येत नव्हतं, पण त्यांचे प्रतिसाद, त्यांचं करण्याचा उत्सव ते त्यांचा होता. आता तर सर्वजण करतात, म्हणून सगळ्याला घेऊन चला, सर्वांच्या सहकार्याने आहे. तरुण मंडळाला मी वारंवार, कारण की मी तरुण आहे म्हणून तरुणांना आणि एक सांगू का, आता म्हाताऱ्यांना सुधारण्यापेक्षा तरुणांना सुधारणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे महाराज आता. कारण की म्हाताऱ्याच्या गौऱ्या पुरेपूर पोहोचलेल्या आहे माऊली, बरोबर ना. आणि तुम्हाला आता जर म्हणलं भजनाला या, भजन करा, नामस्मरण करा, तुम्ही तर करताच, पण आमच्या ह्या तरुण मंडळाला कोणी घ्यावा महाराज, कोणी सांगा छत्री. म्हणून तरुणांच्या सहकार्याने खूप तरुण मंडळ वारगी लागलेले आहे. आणि सर्व गावकऱ्यांनी एवढा मोठा निर्णय, बाबाजींच्या अधिकाराने, बाबाजीच्या सांगण्यानुसार आपलं खरंच भाग्य आहे की वीरभद्रापाशी अनेक काही हत्या होतात होत्या, त्या हत्या आपण सर्वांनी प्रतिसाद करून सर्वांनी येऊन त्या हत्याचं रोखवलेलं आहे. आणि हे भव्य स्वरूपामध्ये एवढं वेल महा इवले स्वरूप लाविले द्वारी. आपला पहिला सप्ताह आपण ज्या टायमाला केला त्या टायमाला मंडपात केला, अन्नदानही नव्हतं. खरं जर पाहिलं, अन्नदानाची परंपरा जी पहिल्या दिवशीची ते दीपक वगैरे 5 जण होते ना, त्या पोरांनी सांगितलं महाराज पुढल्या वर्षी आपण अन्नदान करू. योगेश महाराज, सचिन महाराज, पहिल्या वर्षी अन्नदान, दुसऱ्या वर्षी सप्त्यामध्ये पहिल्या पंक्तीला फक्त 5च जण होते. 5 जण त्या टायमाला 5 क्विंटलची बट्टी करत होते. किती? 5 क्विंटलची. हाता पंक्तीत पाहिलं तर 15 जण आहे तरी होत नाही. का? आपण कुठेतरी प्रतिसाद देण्याकरता कमी पडतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
प्रतिसाद आपल्याकडून जो उत्सव आहे, उत्सव हा वाढत, उत शब्द मी पहिल्यांदा सांगितलं, हा उत्सव वाढला पाहिजे, कमी नाही झाला पाहिजे महाराज. रिवर्स नाही येता पुढे गेलं पाहिजे. एक पाऊल पुढे म्हणतो आपण एक एक पाऊल मागं पाडायला लागलो. सगळ्याला विनंती आहे, एकत्रित येऊन सर्वांना उत्सवित घेऊन सर्वांच्या सोबत घेऊन हा उत्सव आपल्याला करायचा आहे. वीरभद्र भगवंत आहे ते आपल्याला कधीच काही कमी पडून देत नाही महाराज. आपलं भाग्य आहे, काही लोकांना पिण्याकरता पाणी नाही, आपल्याला एवढं आहे कारण की त्याची कृपा आहे. आणि एक सांगू का, कोणाच्या मेहनत करता बरोबर आहे, पण देवाची कृपा झाल्याशिवाय काहीच होत नाही महाराज. म्हणून त्या वीरभद्राची आपल्यावरती कृपा आहे, जागृत देवस्थान आहे. म्हणून तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या आनंदामध्ये, उत्सवामध्ये हा एवढा मोठा थाटामाटामध्ये सप्ताह करत आहे. ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. मग बोलता बोलता नाव राहून गेलं. जसा कार्यक्रम म्हणजे आम्ही इथं सुरू केला आपण सर्वांनी, तेव्हापासून आमचे हरिभक्त परायण नानाभाऊ कोळेकर, आम्ही भाऊच म्हणतो त्यांना, सुंदर अशी माईक सिस्टीम. कधीच कोणत्या गोष्टीला कोणी जर म्हणलं नानाभाऊ हे करायचं, नानाभाऊ भवा म्हणतात. कोणाला शब्दाने बोलत नाही महाराज. स्वभावही गोड आहे आणि व्यक्तीही गोड आणि सिस्टीमही गोड आहे महाराज. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आज एक शोकांत